10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी माणिकराव कोकाटेंसंदर्भातली आहे. नाशिक सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. नाशिक पोलीस मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या माणिकराव कोकाटेंचा आता पोलीस ताबा घेणार आहेत. त्यामुळे कोकाटेंना कधी अटक होण्याची शक्यता ही वर्तवली जाते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलाय. हा राजीनामा आता राज्यपालांकडे पाठवण्यात आलाय. 16 तारखेला कोर्टाच्या निर्णयानंतर 17 डिसेंबरलाच माणिकराव कोकाटेंनी आपला राजीनामा दिलेला. बुधवारी मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंकडील खात्यांचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवलेला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारल्याचं जाहीर करताना तत्वतः स्वीकारल्याचे एक्स पोस्टमध्ये स्पष्ट केलं. अजित पवार नेमकं काय म्हणाले ते पाहूया. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला. कायदे नियम हे सर्वोच्च स्थानी असून कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी आहे. आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्वतः स्वीकारण्यात आला. सार्वजनिक जीवन हे नेहमीच संवैधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं. या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. लोकशाही मूल्ये जपली जातील आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टिकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू. तर माणिकराव कोकाटेंसंदर्भात विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय तेही बघूया. कोकाटे ही हिट विकेट आहे. कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे. तर त्यांची केस आपण पाहिली सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन, ती आताची नाही आहे ना. फक्त योग्य वेळी ती बाहेर आली. ते कसं फडणवीसांमध्ये नक्कीच आहे. कोकाटे रमिकेतानी सापडलेला आहे. त्यांनी पदाचा दुरुपयोग करून घरकुलं म्हणजे ताब्यात घेतलेले होते. हे सांगायचं तात्पर्य असं की हे सगळे रेकॉर्डर असताना सुद्धा या सरकारने त्यांना कृषीमंत्रीपद काढून त्यांना क्रीडामंत्री केलं. त्यांची आमदारकी कायम ठेवली. आणि हे सरकार द्वेषाने राजकारण करत आहे, कायद्याने नाही. मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांना वेगळा न्याय या देशात असतो दुर्दैवाने, आणि विरोधी पक्षावर वेगळा न्याय असतो. आणि हे पहिल्यांदाच झालं असेल की मिनिस्टर विथ नो पोर्टफोलिओ, म्हणजे पोर्टफोलिओ काम नाही पण तुम्ही मंत्री आहात. हे काहीतरी वेगळं महाराष्ट्रात नवीन मॉडेल आहे. आता बातमी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युती संदर्भातली आहे. शिवसेना भाजपची जागा वाटपासंदर्भातली दुसरी बैठक आज पार पडली आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये 150 जागांवर एकमत झालंय. उर्वरित